लोकसत्ता पेपरमध्ये हेडलाईन प्रसिद्ध करण्यात आली आहे। अवकाळीचा तडाखा महाराष्ट्राला बसला। महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये अवकाळी पाऊस कोसळला आणि त्यामुळे अनेक भागात शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। आंबा पिकांचं नुकसान झालंय तर उन्हाळी पिकांना देखील मोठा तडाखा बसल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे शेतकरी मात्र आता मेटाकुटीला आलेला आहे आणि शेतकऱ्यांचा हाच प्रश्न लोकसत्तानं आपल्या पहिल्या पानावर आज मांडलेला आहे। अवकाळीला तडाखा अशी हेडलाईन आता लोकसत्तानं दिली आहे। तर पाऊस आणि गारपिटीने विदर्भातील 50,000 हेक्टरवरील पिकांचं अतोनात नुकसान झालंय। मराठवाड्याला देखील अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलेला आहे। उपराजधानीसह विदर्भात गुरुवारी वादळी वारा आणि गारपिटीसह झालेल्या पावसामुळे दाणादाण उडालेली आहे। पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने यवतमाळ, अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात 50,000 हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे। तर वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय। मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यांनाही अवकाळीचा मोठा फटका बसलेला आहे। हवामान खात्याने पावसाचा मुक्काम आणखी 2 दिवस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्यानं शेतकऱ्यांना भर उन्हाळ्यात आसमानी संकटाला तोंड द्यावं लागणार आहे। राज्याच्या गारपिटीमुळे आंब्यासह विविध फळपिकांचं नुकसान झालंय। या नुकसानीचे संबंधित जिल्हा प्रशासनाने त्वरित पंचनामे करावे असे निर्देश राज्याच्या मदत पुनर्वसन विभागाने दिलेले आहेत। पुढच्या वृत्तपत्राकडे वळतोय। महाराष्ट्र टाइम्समध्ये हेडलाईन प्रसिद्ध करण्यात आली। अर्थातच मूळचे आणि बाहेरचे पवार विभागणी या मथळ्याखाली विश्लेषण करण्यात आलेलं आहे। साहेबांना लेकीला मला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या असं आवाहन करतानाच लोक नेहमी पवार नावाच्या मागे उभे राहिले। या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विधानावरून मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार अशी विभागणी करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी खासदार सुप्रिया सुळे याच मूळ पवार असल्याकडे अप्रत्यक्षपणे उंगली निर्देश केलेले आहेत। तर सुनेत्रा पवार यांच्या मते देण्याचं आवाहन करत सुनेत्रा पवारांना निवडून देण्याचं आवाहन अजित पवारांनी नुकतंच बारामतीत केलं होतं। लोक नेहमी पवार नावाच्या मागे उभं राहिलेत असा दाखलाही त्यांनी दिला होता। अजित पवारांच्या विधानावरून पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी त्यात चुकीचं काय असा प्रतिप्रश्न केला। 2 मुद्दे असतात, मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार अशी मांडणी करून पवारांनी पत्रकारांसह अजित पवार यांनाही धक्का देऊन टाकला। लोक पवार नावाच्या मागे उभं राहतात म्हणजे मूळ पवार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या मागे राहतील असं पवार यांना सुचवण्याचं असल्याची चर्चा पत्रकार परिषदेनंतर सुरू झाली होती। पुढचा महत्त्वाचा पेपर आहे सामना। वृत्तपत्रामध्ये हेडलाईन प्रसिद्ध करण्यात आली। महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट। अर्थातच शिंदे सेनेच्या वतीनं छत्रपतींच्या गादीचा घोर अपमान करण्यात आला असा टोला देखील लगावण्यात आलाय। तर छत्रपतींच्या गादीचा घोर अपमान झाला असं सामनामध्ये आज लिहिण्यात आलंय। आताचे महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे खरे वारसदार नाहीत अशी मुक्ताफळं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मिंधे गटाचे उमेदवार खासदार संजय मंडलिकांनी उधळली। थेट छत्रपतींच्या गादीनंच जाहीर बदनामी महाराष्ट्रामध्ये झाल्याची लाट आता उसळलेली आहे। तर राजकीय, सामाजिक अशा सर्वच स्तरांमधून आता मंडलिकांच्या वक्तव्याची निंदाही केली जाते। कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज महाविकास आघाडीचे उमेदवार आहे। त्यांच्या समोर संजय मंडलिक यांना तिकीट दिलंय। संजय मंडलिक यांची प्रचार सभा नुकतीच कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील नेसरी येथे पार पडली आणि या सभेत मंडलिकांनी शाहू महाराजांबद्दल संतापजनक विधान केलं। संजय मंडलिकांची प्रचार सभा नुकतीच कोल्हापूरच्या चंदगडमध्ये आयोजित करण्यात आली होती। तर शाहू महाराजांबद्दल त्यांनी संतापजनक विधान केल्यानं सामना वृत्तपत्रानं त्याची हेडलाईन बनवलेली आहे। पुढच्या वृत्तपत्राकडे वळतोय। गुजरात समाचारमध्ये भारतासह 92 देशांमध्ये आयफोनवर हेरगिरीचा धोका असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली। खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे। अमेरिकन तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज ॲपलनं भारतासह 92 देशातील आपल्या वापरकर्त्यांना आयफोनवरील पेगासस सारख्या स्पायवेअरच्या हल्ल्याच्या धोक्यासंदर्भात आता थेटपणे चेतावणी दिलेली आहे। कंपनीने आपल्या अधिसूचनेमध्ये असं म्हटलंय की आयफोन वापरकर्ते स्पायवेअरच्या मदतीने हल्ल्यांना बळी पडू शकतात। ॲपलने सांगितलंय की हॅकर्सने या मालवेअर हल्ल्याच्याद्वारे वापरकर्त्यांच्या उपकरणांमध्ये प्रवेश मिळवू शकतात आणि त्यांना हानी देखील पोहोचवू शकतात।
इस्रायलच्या वादग्रस्त पेगासस मालवेअर प्रमाणे स्पायर आयफोनला देखील देऊ शकतात असा धोका देखील आता वर्तवण्यात आलेला आहे. इंग्लिशमधील आघाडीचं वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक महत्त्वाची बातमी प्रसिद्ध करण्यात आली. सोशल मीडियाच्या गैरवापरावर सर्वोच्च न्यायालयानं जी नाराजी व्यक्त केली आणि चिंता व्यक्त केली त्या संदर्भात टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी प्रसिद्ध केलेली. ही बातमी देखील तितकीच महत्त्वाची आहे. प्रलंबित आणि न्यायप्रविष्ट प्रकरणांसंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ज्या पद्धतीनं संदेश आणि लेख प्रसारित केले जात आहेत त्यावर सर्वोच्च न्यायालयानं आता चिंता व्यक्त केली आहे. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठानं आसामचे आमदार करीम उद्दीन बारभुया यांच्या विरोधात अवमानाची कारवाई सुरू करताना सोशल मीडियाच्या गैरवापरासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये निकालासाठी राखून ठेवलेल्या प्रकरणाच्या संदर्भात दिशाभूल करणाऱ्या फेसबुक पोस्टबद्दल आमदाराला अवमान नोटीस पाठवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयानं याबद्दल असंही सांगितलंय की कोर्टामध्ये प्रलंबित प्रकरणांबाबत सोशल मीडियावर टिप्पण्या आणि लेख पोस्ट केले जात आहेत. सोशल मीडियाच्या अशा काही प्रकारे गैरवापर होत असल्यानं ही अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब असल्याचं देखील कोर्टानं म्हटलंय. तर न्यायालयांच्या न्यायिक प्रक्रियेमधील अशा हस्तक्षेपाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं खंडपीठानं म्हटले आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.